हा स्टार्ट करा म्हणजे. तर नमस्कार. आज आपल्याला ट्री सेन्सस मॉड्यूलचं माहिती आणि ट्रेनिंग आपल्याला बघायचं आहे, वृक्ष गणना. तर आपण आता चालू करतोय. ट्री सेन्स थोडंसं बेसिक माहिती याच्याबद्दल पहिल्यांदा आपण हे करू की ट्री सेन्ससचं जे मॉड्यूल आहे ते असं म्हणजे जास्त काय कॉम्प्लिकेटेड मॉड्यूल नाही आहे, सिम्पल मॉड्यूल आहे. आणि त्याच्यानंतर सदर मॉड्यूल ही डाटा एंट्री ओरिएंटेड मॉड्यूल आहे. म्हणजे नगरपालिकेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं, नगरपालिकेमध्ये तुमचं ट्री सेन्ससचं वेगळं डिपार्टमेंट असेल किंवा इथं मेनली आता इकडं कोकण साईड किंवा साताऱ्यामध्ये इकडं जिथं म्हणजे जास्त झाडं बिडं असतात तिथं तर 100% असतं. कॉर्पोरेशनला असतं म्हणजे ट्री सेन्ससचं वेगळं डिपार्टमेंट असतं. आणि त्याच्यामध्ये मेनली वर्किंग स्टाईल, या मॉड्यूलची वर्किंग स्टाईल अशी आहे की आपण काय करतो की बाबा नगरपालिकेकडून जेवढं पण नगरपालिका हद्दीमधले झाडं असतील मग त्याच्यामध्ये तुमच्या प्लॉटमधले किंवा तुमच्या फ्लॅटमधले तुमच्या एरियातले तुमचा प्लॉट असला म्हणजे जमिनीवरचा जर प्लॉट असला किंवा तुमची जागा असली तिथलं जरी ती झाडं असली तरी सगळ्यांचा सर्वे केला जातो. त्याची पूर्णपणे ओनरशिप जी आहे ती नगरपालिकेकडे असते. तुमच्या हद्दीतला आहे म्हणून तसं काय नाही, फक्त म्हणजे त्याची ओनरशिप मेंटेन केली जाते. पण सगळ्यांची आपण सगळ्या टोटल जेवढे पण नगरपालिका हद्दीमधली झाडं आहेत त्याचं आपल्याला सर्वे करावा लागतो. आणि त्या सर्वे नंतर त्याची डाटा एंट्री केली जाते, त्याचं जिओ टॅगिंग केलं जातं, त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. आणि म्हणजे हा सर्वे करून सगळी झाडं आपल्या इथं नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये रजिस्टर केली जातात. आणि बाकी किरकोळ कारकोळ म्हणलं तर म्हणजे मेनली ह्याच्यामध्ये कसं आहे, ज्यावेळेस ऍप्लिकेशन होतं त्यावेळेस नागरिकांकडनं ऍप्लिकेशन फक्त याच कंडिशनमध्ये मेजरली 90% मेजरली ह्याच्यासाठीच केलं जातं की बाबा एखाद्याचा म्हणजे झाडाचा फांदी कापायची आहे किंवा MSCBची तारेला लागा लागलंय ही लागा लागल्या तर सर्वे करायसाठी तर कुठला नागरिक शक्यतो करायची म्हणजे वेळ येतच नाही. तर झाड बीड तोडायचं असलं किंवा पडलंय झाड ही ती अशा पद्धतीमध्येच फक्त नागरिकांकडून ऍप्लिकेशन केलं जातं. तर आपण आता मॉड्यूलला ऍक्च्युअलमध्ये स्टार्ट करू. अकलूज नगरपालिका घेतलेली इथं मी पूर्ण सेटअप केलेला आहे. हे मॉड्यूल चालू करायसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला या मॉड्यूलचे राईट जे आहेत ते ॲडमिनला आपल्याला देणं गरजेचं आहे. तर ते मॉड्यूलचे राईट देण्यासाठी तुम्ही कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये युजर रोल्समध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यानंतर जस्ट रोल मेनू मॅपिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा आपण मॉड्यूलचे राईट्स कसे द्यायचे ती मी फक्त जस्ट तुम्हाला दाखवतो. तर रोल मेनू मॅपिंगमध्ये गेल्यानंतर ॲड म्हणायचं आपल्याला. ॲड म्हणल्यानंतर आपला जो रोल आहे मेन तो रोल आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. रोल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं मॉड्यूलचं नाव घ्यायचं आहे. ट्री सेन्सस मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट ऑल करून पूर्ण मॉड्यूलचे राईट्स जे आहेत ते द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर सेव्हला क्लिक करायचं आहे. ही राईट्स देऊन झाल्यानंतर तुम्हाला राईट्स त्यासाठी एक्झिट करावं लागतं आणि त्याच्यानंतर परत एकदा रिलॉग इन करावं लागतं. मग मॉड्यूलचे सगळे राईट्स जे आहेत ते तुम्हाला इथं दिसतात. त्याच्यानंतर दुसरा पार्ट या पद्धतीने आपण मॉड्यूलचे राईट्स जे आहेत ते देऊ शकतो.
त्याच्यानंतर सदर डिपार्टमेंटसाठी लागणारे तुमचे युजर्स जे आहेत म्हणजे प्री-रिक्विजिट्समध्ये तुम्ही मॉड्यूलचे राईट्स पहिल्यांदा देणं, गो लाईव्ह करायसाठी मॉड्यूलचे राईट्स देणं गरजेचं आहे. राईट्स देऊन लॉग आउट करून परत तुम्ही चेक केल्यानंतर सगळ्या राईट्स तुम्हाला दिसायला चालू होतील. त्याच्यानंतर दुसरा सेकंड पार्ट आहे की बाबा तुमचे जे पण काय सदर डिपार्टमेंटचे HOD आहेत, क्लर्क आहेत, त्यांचे जे युजर्स आहेत ते युजर्स आपले इथं तुमचे क्रिएट केलेले असायला पाहिजे, जे की तुम्ही युजर मास्टर मधून आपण क्रिएट करू शकतो. तर मी आता मी जी इथं केलेला आहे तो युजर मी दाखवतो. मी सध्या आता हा साठीचा हा युजर मी क्रिएट केलेला आहे. युजर्स कसे क्रिएट करायचे, रोल कसे द्यायचे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याबद्दल काही ज्यादा काय मी सांगत बसत नाही. या पद्धतीने आपल्याला ट्री सेन्सस म्हणून मी हा युजर तयार केलेला आहे आणि तुमचे जे HOD क्लार्क आहेत त्यांचे लॉग इन क्रिएट असायला पाहिजे. लॉग इन क्रिएट करून असल्यानंतर त्याचे राईट्स जे आहेत ते राईट्स तुम्ही दिलेले असायला पाहिजे. HOD तुम्हाला HOD ला नुसतं मॉड्यूलचा राईट असला तरी चालेल आणि त्याच्यानंतर सर्व्हिस तुमचे 2 लेवल स्क्रुटनी असेल तर म्हणजे नुसतं मॉड्यूलचा राईट असला तरी चालेल आणि क्लेरिकल लेवलला सर्व्हिसेस CFCचा पूर्ण राईट्स असला तरी चालेल. युजर राईट्स कसे द्यायचे आणि युजर कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. तर तिकडे काय मी ज्यादा जात नाही. त्याच्यानंतर ट्रीचे आता आपल्याला मॉड्यूल बोलायसाठी जे बघायचं आहे तर आपलं मॉड्यूल बोलायचं. हॅलो, हा काय बोलायचं आहे कोणाला? हॅलो, उद्या सर आवाज येतो ना माझा? हो येतोय. स्टार्ट. हा, तर मॉड्यूल आपलं सिम्पली 3 ते 4 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. नॉर्मली जशी बेसिक आपले 27 मॉड्यूल जसे डिवाइडेड त्या पद्धतीनेच आपलं मॉड्यूल जे आहे ते डिवाइड आहे. त्या पद्धतीने आपण इथं वर्कफ्लो आता आपण चेक करू. प्री-रिक्विजिट्स मी तुम्हाला सांगितले. नगरपालिकेमध्ये वर्कफ्लो नॉर्मली ट्री सेन्ससचा कसा चालतो तो पहिल्यांदा सांगितला. त्याच्यानंतर तुम्हाला प्री-रिक्विजिट सांगितले. आता आपण मॉड्यूलकडे येऊ. मॉड्यूलकडे आल्यानंतर मॉड्यूल जे आहे ते आपलं 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. मास्टर, ट्रान्झॅक्शन, रिपोर्ट्स आणि त्याच्यानंतर डाटा एंट्री. आता ट्री सेन्ससमध्ये मास्टर्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला ही जे मास्टर्स आहेत ते आता पहिला जे आपला मास्टर आहे ती बँक शेप मास्टर म्हणून आहे, बार्क शेप मास्टर म्हणून आहे. तर ही मास्टर जे आहेत ती मास्टर्स सगळे ULB तुम्हाला DMA लेवलला तुम्हाला सगळे मास्टर्स जे आहेत ते भरून म्हणजे जे नगरपालिकेमध्ये ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये जी पण काय म्हणजे झाडाची जाती, प्रजाती आणि हे जी मास्टर्स आहेत ती सगळे मास्टरचे ते ऑलरेडी आपण इथं DMA लेवलला किंवा DMA लेवलला आपण ऑलरेडी सगळे ऍड करून दिलेले आहेत. तुम्हाला काही करायची गरज नाही. ह्याच्या उपर जर तुम्हाला काही ऍड करायचे असतील तर तो सुद्धा ऍड करायचा ऑप्शन आपण प्रत्येक मास्टरमध्ये दिलेला आहे. पण 90% जी काय प्री-रिक्विजिट्स मध्ये आपल्याला लागते जी डेटा महाराष्ट्रात जेवढा काय म्हणजे ट्री सेन्ससचा जो पण काय डाटा आहे नगरपालिकेमध्ये अवेलेबल असलेला तो सगळा डाटा आपण ऑलरेडी मास्टर्समध्ये इथं प्रोव्हाइड केलेला. फॉर एक्झाम्पल आता आपण हा जो बघतोय तो बार्क शेप मास्टर आहे. तर बार्क शेप मास्टर म्हणजे काय तर ती झाडाच्या सालीचं जे प्रकार असते तर त्या सालीचा प्रकार आहे. तर जवळजवळ एवढे मास्टर्स त्याच्यासाठी ऑलरेडी इथं दिलेले आहेत. तर बाबा झाडाची साल कशाच्या पद्धतीची असते, पोकळ ही ती, स्पाईन ॲश, वृक्ष ही ती, घनदार, खडबडीत काय जी काय असेल ती मास्टर्स इथं दिलेले आहेत. आणि ह्याच्या उपर जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर इथं ऍडचा ऑप्शन दिलेला आहे. इथं ऍड म्हणल्यानंतर तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्शन टाकून सेव्ह करू शकता. मी अगोदर अजून एकदा रिपीट करतो की 90% 99% जो लागणारा डेटा आहे तो याच्यामध्ये आपण मास्टर्समध्ये ऑलरेडी ऍड करून दिलेला आहे. शक्यतो तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मास्टर डेटा जो आहे तो ऍड करावा लागणार नाही. तो DMA लेवलला तुम्हाला ऑलरेडी ऍड करून दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जे बघितलं ते बार्क शेप मास्टर होतं. त्याच्यानंतर बार्क शेप मास्टर नंतर ना मास्टर्समध्ये गेल्यानंतर सेकंड लेवलला की बाबा सेम फ्लोअर कलर मास्टर म्हणून दिलेलं आहे की बाबा म्हणजे फुलांचा सदर झाडाला कुठल्या प्रकारचे फुलं येतात आणि त्या फुलांचे रंग कुठले. तर तो सुद्धा डाटा जो आहे तो डाटा आपल्याला इथं दिलेला आहे.
प्री डिपॉझिट्समध्ये म्हणजे DMA लेवललाही पण सगळं ऍड करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेम तसंच आहे. तरी सगळं दाखवू का? म्हणजे पाहायला असेल तर अर्थ मी सांगतोय जे, कारण काय ही जे आहे ती म्हणजे फुलाचे जी कलर आहेत त्याच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर ही फ्लोअर नेम मास्टर मध्ये जी ज्या ज्या सगळं प्रकारची दाखवा सर. फ्लोअर नेम मास्टर मध्ये जी फ्लोअर्स आहेत त्या सगळ्याचा डाटा आपण ऑलरेडी इथे मी परत एकदा सांगतो, ऑलरेडी सगळा डाटा दिलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथं ऍड म्हणून मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमच्या इथं जर तुम्हाला सर्वे करताना काही दुसऱ्या प्रकारचं काय आढळलं तर तुम्ही इथून ऍड करू शकता. नो इश्यू. त्याच्यानंतर फोर्थ जी आहे ती फ्रूट नेम मास्टर आहे. झाड फळं कुठल्या प्रकारची झाडांवर उगवून येणारी फळं आणि त्यांची जी नाव आहेत त्याचं ही मास्टर आहे. त्याच्यामध्ये पण ऑलरेडी सगळा डेटा जो आहे तुम्हाला इथं जॅकफ्रूट, ऍपल, ही ती जांभूळ हे कुठले प्रकारची फळं उगवून येते तर ते त्याचं मास्टर पण इथं फ्रूट मास्टर मध्ये आपण दिलेलं आहे. फ्रूट नेम मध्ये आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर फ्रूट शेप, ती जी फळं उगवून येतात त्या फळाचे जे आकार आहेत त्याचं मास्टर आपण इथं दिलेलं आहे. तर त्या फळाचे आकार कसे असतात, हार्ट शेप आहे, गोल आहे, त्याचं मास्टर इथं आपण फ्रूट शेप मास्टर मध्ये दिलेलं आहे. कसं बाबा लांब आहे, त्याच्यानंतर गोल आहे, अर्ध लंबूळ आकार आहे, टोचदार आहे, दंडगोल आकार आहे. तर ती फ्रुट्स कुठल्या प्रकारचे येतात ते फ्रुट्सचे जे शेप आहेत त्या फ्रुट्सच्या शेपचा आपण इथं तो पण मास्टर आपण इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर लीफ कलर मास्टर, पानाचे जे रंग आहेत त्या पानाच्या रंगाचा पण जो मास्टर आहे तो ऑलरेडी इथं ऍड करून आपण दिलेला आहे. लीफ शेप मास्टर मध्ये त्यानंतर ओडर आहे, स्मेल कुठल्या प्रकारची स्मेल किंवा वास, कुठल्या प्रकारचा वास येते फुलांना किंवा फळांना कुठल्या प्रकारचा वास येतो त्याच्यासाठी इथं ओडर मास्टर दिलेला आहे. कशा प्रकारचा वास आहे, उग्र वास आहे, तीव्र वास आहे किंवा स्वीट मधला वास आहे किंवा वास नसलेला आहे, ओडरलेस आहे. तर ह्याच्यासाठीचा जो मास्टर आहे तो इथं दिलेला आहे. दुर्गंधी आहे किंवा जे काय असेल ते पण इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर टेक्स्चर, आता टेक्स्चर मास्टर पण आपण दिलेलं आहे. टेक्स्चर मास्टर म्हणजे त्याचं जी टेक्स्चर आहे आपण म्हणतो म्हणजे पोत, त्याला मराठीमध्ये पोत म्हणतात किंवा बाबा झाडाचं पोत जे आहे म्हणजे ओव्हरऑल जी त्याचं रचना आहे, स्ट्रक्चर आहे किंवा किंवा मराठीमध्ये प्युअर शब्द त्याला पोत आहे. तर ती टेक्स्चर कशा पद्धतीचं आहे झाडाचं, तर ती रफ आहे, स्मूथ आहे, ही आहे ती आहे. तर ती टेक्स्चर कशी आहे, ती गुळगुळीत आहे, खडबडीत आहे. तर ती टेक्स्चर मास्टर आपण इथं दिलेला आहे. त्यानंतर डबल वेळा फॉर्म, सेकंड जी फॉर्म आहे हा आपला ही ट्री नेम मास्टर आहे. तर इथं तुम्ही जी पण काय झाडाची जी टोटल म्हणजे माहिती जी आहे ती आपण इथं ऍड करू शकतो. पूर्ण वरचा सगळा मास्टर डेटा फिल करून झाल्यानंतर जी आहे ती झाडाची जर माहिती तुम्हाला इथं फिल करायची असेल
तर इथनं तुम्ही ट्री नेम मास्टरमध्ये तुम्ही इथं ॲड करू शकता. मी आता जस्ट इथं केलेली आहे. कुठलं नीमचं जी नीम म्हणजे कडुलिंबाचं जे झाड आहे तर त्याचं ट्री नेममध्ये तुम्ही पूर्ण असं प्रत्येकाची म्हणजे झाडाची तुम्ही इथे एंट्री करू शकता. फॉर एक्झाम्पल ट्री नेममध्ये इंग्रजीमध्ये नाव काय, नीम मराठीमध्ये नाव काय, कडुलिंब, त्याच्यानंतर ट्री सायंटिफिक नेम. आता ही ट्री सायंटिफिक नेम ही ती जी आहे त्याचा डेटा पण ऑलरेडी UD लेवल DMA लेवलला तुम्हाला दिलेला आहे. जस्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. मी आता पुढे दाखवतो हाच फॉर्म सगळीकडे म्हणजे रिपीट होत आहे. तर ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करू त्यावेळेस मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ॲड करून दाखवतो. तर ही तुम्हाला प्री पॉप्युलेट होऊन येते डेटा, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि सर्वे करणाऱ्या लोकांना माहीत असते की बाबा त्याचं सायंटिफिक नाव काय आहे, त्याच्यानंतर मराठीमध्ये नाव काय आहे, त्याच्यानंतर त्याचं फॅमिली कुठल्या फॅमिलीमधून ती ट्री येते ती, त्याच्यानंतर त्याचं आपण व्हर्नाक्युलर नेम किंवा आपण त्याला कॉमन नेम मराठीमध्ये काय म्हणतो ती, त्याच्यानंतर ट्रीचं स्पेसिस कुठला आहे किंवा काय म्हणतात त्याला प्रजाती कुठली आहे ती, त्याच्यानंतर त्याचं साल कशा पद्धतीची आहे ती, त्याच्यानंतर त्याच्या लीफचा आकार कशा पद्धतीचा आहे तो, कलर कुठला आहे ती, ही सगळे मास्टर्स ॲड आहे की तुम्ही ॲड करताना आता आपण पुढं करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. तर इथनं ही माहिती आपण अपडेट करू शकतो ट्री नेम मास्टरमध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर ट्री नेम मास्टर नंतर सेम त्यानंतर आता हे खालचं हे होतं स्पेसिस कुठल्या प्रजातीची झाड आहेत. तर ही प्रजातीची झाडं कुठल्या आहेत ते सुद्धा मास्टर्स आपण इथं ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. हे स्पेसिस कुठले ते सुद्धा आपण इथं ॲड केलेलं ऑलरेडी, प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर स्पेसिस नंतर लास्ट जी आहे ते आपलं स्टेटस, त्या झाडाचं स्टेटस काय, हेल्दी आहे, पडलेलं आहे, निरोगी आहे, रोगी आहे, म्हणजे काय त्याला बुरशी म्हणजे काय ही झालंय तर त्या झाडाचं स्टेटस कसं आहे, अलाइव्ह आहे, लाईव्ह आहे, डेड आहे. तर हे सुद्धा मास्टर आपण इथं भरून दिलेलं आहे. सक्रिय आहे, निरोगी आहे, पडलेला आहे, लॉंग आहे, जीवित आहे, मजबूत आहे, अशा पद्धतीने इथं मास्टर्स जे आहेत ते सगळे इथं आपण ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर मास्टर्समध्ये तर मास्टर्समधनं त्याच्यानंतर सेकंड आपला जे विषय येतं ते इन्स्पेक्शनचं, त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन्स बघायचं आहे. तर ट्रान्झॅक्शन्समध्ये आता इकडं आपण डिपार्टमेंटल लेवलला पण सेम जे ॲप्लिकेशनमध्ये दिलेला जो फॉर्म आहे हे दोन्ही फॉर्म म्हणजे सर्वे ॲप्लिकेशनचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आणि त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनमध्ये हा जो इन्स्पेक्शनचा फॉर्म आहे तो आणि त्याच्यानंतर सर्वे ॲप्लिकेशनचा फॉर्म तो दोन्ही फॉर्म आपण म्हणजे सर्व्हिसेसमधनं पण सेम फॉर्म आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे डिपार्टमेंटल लेवलला पण सेम फॉर्म आहे. आता आपण स्वतः सर्व्हिसेस एक मॅप करून पूर्ण बघणार आहे त्यावेळेस आपण तिथं बघू शकतो. सर्वे ॲप्लिकेशनमध्ये पण तो सेम फॉर्म आहे, म्हणजे सर्व्हिसमधनं पण तोच कॉल होतो आणि त्याच्यानंतर आपल्या डिपार्टमेंटल लेवलला पण तोच फॉर्म कॉल होतो. हे दोन्ही फॉर्म तिकडनं सर्व्हिसमधनं पण कॉल होतात त्यावेळेस आपण इकडनं बघू. त्याच्यानंतर इथं वेगवेगळे जे आहेत ते अहवाल्स आपले इथं दिलेले आहेत. कुठल्या प्रकारचे अहवाल्स इथं ते आपण लास्टला एंट्री करून झाल्यानंतर रिपोर्ट्स जे आहेत ते रिपोर्ट्स सुद्धा आपण इथनं बघू शकतो. आता ह्याच्या ज्या सर्व्हिसेस आहेत तर ह्याच्यामध्ये सर्व्हिसेस एकच सर्व्हिस आहे ह्याची की बाबा तर आपण सर्व्हिसेस बघू. तर सर्व्हिसेस कॉन्फिगर करायसाठी आपल्याला पहिल्यांदा कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये जायचं. कॉमन कॉन्फिगरेशनमध्ये सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिस डिटेल्समध्ये जायचं आहे. सर्व्हिस डिटेल्समध्ये गेल्यानंतर आपल्याला मॉड्यूल नेम सिलेक्ट करायचं आहे. इथं ट्री सेन्सेस मॉड्यूल आपण सिलेक्ट केलेला आहे. तर ह्याची एकच सर्व्हिस आपली चालणारी ॲप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट, ठीक आहे. तर ॲप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट ही एकच म्हणजे सेवा आहे आपल्याकडं इथं ह्याच्यासाठी.
तर आपल्याला इथे सर्च म्हणल्यानंतर इथे मी ऑलरेडी ही सर्व्हिस इथं कॉन्फिगर करून ठेवलेली आहे, सर्वेक्षण विनंती अर्ज म्हणून, आणि त्याचं इथं SLA पण मी टाकलेला आहे. तर सर्व्हिस आपल्याला इथं परत कॉन्फिगर करताना इथं मॉड्यूल घ्यायचा आहे, त्या सर्व्हिसचं नाव घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मराठी इंग्रजी ऑटोमॅटिक येते, डिपार्टमेंट ऑटोमॅटिक येते, शॉर्ट कोड सिटीजन ही ते ऑटोमॅटिक येत आहे. तर ड्युरेशन कसं आहे, कारण का नागरिकांनी ही केल्यानंतर आपल्याला तिथं जाऊन माणूस पाठवून सर्वे बिर्वे करावं लागतं, त्याचे रिमार्क्स टाकावे लागते, त्यामुळे ही पिरियड बेस्ड सर्व्हिस आहे. त्यामुळे इथे मी कंपल्सरी पिरियड बेस्ड घेतलेलं आहे. ही काय लगेच नागरिकांनी सर्वे केलं की लगेच म्हणजे इट विल टेक सम टाइम, की बाबा नागरिक येणार, त्यांनी दिलं की माझ्या इथला सर्वे करायचा, ही करायचं ती करायचं, तर त्यांनी पहिल्यांदा अर्ज देणार सर्वेसाठी, मग त्यानंतर नपाचा माणूस तिथं जाणार, ती नपाचा माणूस तिथं जाणार, त्याच्यानंतर ती सर्वे करणार, सर्वे करून आल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये त्याची एंट्री करणार आणि मग पुढं काम केलं जाणार. त्यामुळे पिरियड बेस्ड सर्व्हिस आहे. तर मी त्याचं टायमिंग घेतलेला आहे, त्याचे काय पैसे बिशे नसते, त्यामुळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि म्हणजे लाईफ टाईम अशा पद्धतीने आपल्याला हे जे सर्व्हिस डिटेल्स जे आहेत ते सर्व्हिस डिटेल्स मॅप करून घ्यायचे. सर्व्हिस डिटेल झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला सेकंड लेवलला हे जी स्क्रुटनी ॲड करावी लागते, की बाबा स्क्रुटनी किती लेवलला स्क्रुटनी होणार आहे, म्हणजे क्लार्क, त्याच्यानंतर HOD CO. नॉर्मली आता इथे कसं आहे, मी ज्या नगरपालिकेत केलं त्या नगरपालिकेमध्ये सिंगल लेवलच जे आहे इथं आता म्हणजे एकच क्लेरिकल लेवलला आपण ॲड केलेलं आहे. तुम्ही इथं 2-3 लेवल तुमचं इथं जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथं ॲड करू शकता. जे आहे मी इथं ॲड केलेलं ऑलरेडी, आणि ही स्क्रुटनी तुम्ही ॲड करू ह्या पद्धतीने इथं ॲड करू शकता. मी इथं सिंगल लेवल स्क्रुटनी ठेवली आहे. तुमची इथं 2 लेवलची असेल 2 लेवलची ठेवा, 3 लेवलची असेल 3 लेवलची ठेवा. तर ही स्क्रुटनी या पद्धतीने इथं ॲड करायची आहे. रेव्हेन्यू बाउंड्रीजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचं, ती केल्यानंतर हेड ऑफिस ऑटोमॅटिक येतं, ज्या तारखेपासून लाईव्ह करायची ती तारीख इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर लेवल ऑटोमॅटिक सिस्टीम तुम्हाला सिलेक्ट करून देते लेवल 1 ॲड करताना. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिसचा जी इनिशिएटर आहे, ज्याला गेल्यावर अप्लाय केल्यानंतर क्लेरिकल सर्व्हिसेसमध्ये कसं असतं, ज्यांना पण सर्व्हिसेसचा अधिकार आहे त्यांनी कुणी पण एक्झिक्यूट करू शकतं, क्लार्क बिर्क, बरोबर आहे. इथं तुम्हाला तो एम्प्लॉई मॅप करायचा आहे पहिल्यांदा, की ज्याच्या डॅशबोर्डवर कुणी का नागरिकांनी ऑनलाईन करू देत किंवा इथं ऑफलाईन अर्ज देऊ दे किंवा ऑफलाईन बाकी कुठल्या पण नगरपालिकेने क्लर्क म्हणजे क्लर्क लॉगिननी ज्या वेळेस पण एंट्री करेल त्यावेळेस कुणाच्या डॅशबोर्डवर ही सर्व्हिस पहिल्यांदा जायला पाहिजे, त्याचं इथं डेजिग्नेशन नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि अजून पाहिजे असेल तर इथं तुम्ही पुढची जी म्हणजे HOD CO ही ती जर तुम्हाला स्क्रुटनी वाढवायची असेल तर वाढवू शकता. मी इथे सिंगल लेवलचीच फक्त स्क्रुटनी दाखवायसाठी ठेवलेली. तर या पद्धतीने आपल्याला स्क्रुटनी जी आहे ती स्क्रुटनी ॲड करून घ्यायची. स्क्रुटनी ॲड करून झाल्यानंतर आपला थर्ड स्टेप जी आहे ती आहे स्क्रुटनीला क्वेश्चन मास्टर्स आपल्याला ॲड करावे लागतात. तर क्वेश्चन मास्टर्स म्हणजे सर्व्हिस ॲप्लिकेबल करताना नागरिकांकडून आपण कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट घेतो त्याचं जे आहे ते आपण क्वेश्चन मास्टर्स आपल्याला इथं ॲड करायचे. इथं ऑलरेडी ॲड केलेले त्याचे. हां, इथं सगळ्यात महत्त्वाचं ट्री सेन्सससाठी जी क्वेश्चन, आता इथं एक मिनिट इथं फोकस असू दे, कारण का ट्री सेन्सससाठी सर्वे आपलं सर्वेचा फॉर्म आपल्याला ओपन करावं लागते, आणि ह्याची जी क्वेश्चन मास्टर्स आहेत दोज आर सो इम्पॉर्टंट, म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. ही जर तुम्ही व्यवस्थित केलं तरच ही व्यवस्थित होणार. आता मी सिंगल लेवल स्क्रुटनी केलेली आहे आणि त्याच्या क्वेश्चनर्समध्ये आलेलो आहे. इथं सर्व्हिस नेम सिलेक्ट केलं, लेवल 1 घेतलेला आहे. त्याच्यानंतर पहिले मी क्वेश्चनर ॲड केली की बाबा सर्वे डन केला का नाही, येस नो, तर ती केलेलं डिपेंडन्सी कशी आहे, यस नो ती सिलेक्ट केलेलं, डिपेंडंट फ्लॅग नो केलेला आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही तुम्हाला इथं कंपल्सरी ह्या पद्धतीने सेकंड लेवल जी आहे जी फायनल स्क्रुटनी आपल्याला करायची आहे, कारण का आपल्याला इथं इन्स्पेक्शनचा फॉर्म जो आहे तो आता मी जी दाखवला होता तो इन्स्पेक्शनचा फॉर्म जो आहे तो इथं ओपन करायचा आहे. त्यामुळे इथं आपल्याला इन्स्पेक्शन फॉर्म घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा ऑप्शन कंपल्सरी कॉल फॉर ट्रान्झॅक्शन EY हा ऑप्शन आपल्याला कंपल्सरी सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही जी लाईन आहे
हे डॉक्युमेंट मी पूर्ण तुम्हाला इथं हे डॉक्युमेंट केलेलं ऑलरेडी. तर मी ही जो ट्रान्झॅक्शन UI ला आपल्याला काय ऍड करायचं आहे हे मी पूर्ण जर मॅन्युअल तुम्हाला म्हणजे आपलं ट्रेडिंग झाल्यानंतर शेअर करणारच आहे. आणि त्या मॅन्युअल मध्ये एक मिनिट हा त्या मॅन्युअल मध्ये जे आपल्याला हा फॉर्म ओपन करायचा आहे स्क्रुटनीचा, तर ते सुद्धा मी दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ही फक्त जस्ट माहिती जी आहे ती कॉपी पेस्ट करायची आहे इथं. तर ही क्वेश्चनर्स ऍड करताना इन्स्पेक्शन फॉर्म आणि हा कंपल्सरी कॉल फॉर ट्रान्झॅक्शन UI आपल्याला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर हा जो फॉर्म ओपन करायचा त्याचा जो पाथ आहे तो ऍज इट इज मी डॉक्युमेंट मध्ये देणार आहे. तो डॉक्युमेंट मधला पाथ तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करायचा आहे. मग त्याच्यानंतर जी पण कोण फायनल करणार आहे ही ज्यांनी फायनल करणार आहे त्याच्याच स्क्रुटनीला ही यायला पाहिजे. बरोबर आहे. इथं माझी सिंगल लेवल असल्यामुळे मी एकाच ह्याच्यावर केलेलं आहे. त्यामुळे मी इथं आता नंतर फायनलला क्लिक केलेलं आहे. डिपेंड ऑन फ्लॅग मध्ये नो म्हणलेलं आहे ना अपडेट केलेलं आहे. हे लक्षात आलं सगळ्यांना? हॅलो हॅलो हो सर हो. हा ठीक आहे. मी डॉक्युमेंट देणार आहे त्यामुळे काही विषय नाही. तर या पद्धतीने म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये हाई जी क्वेश्चनर मास्टर्स आहेत कॉल फॉर्म UI ते नॉर्मली आपण कधी वापरत नाही. या मॉड्यूल शिवाय ज्यादा म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये आहे, पण ही तुम्ही नवीन असेल तर त्यासाठी हे म्हणजे ही स्टेप महत्वाची आहे. हे जे क्वेश्चनर्स ऍड करताना हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपल्या या पद्धतीने सर्व्हिस डिटेल्स पण झाल्या. त्याच्यानंतर स्क्रुटनी मास्टर पण आपण ऍड केले. त्याच्यानंतर क्वेश्चनर्स पण आपण ऍड केलेले आहेत. त्यानंतर मास्टर ट्रान्झॅक्शन्स, प्री रिक्विजिट्स, मास्टर डेटा, मॉड्यूलचं वर्किंग हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आता जस्ट आपण डायरेक्टली काय करू तर युजरनी जाऊ आणि त्याच्यानंतर आपण सर्व्हिसचं एक ऍप्लिकेशन जे आहे ते फायर करू आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण वर्कफ्लो जे आहे ते आपण आता सिस्टीम मध्ये चेक करू. तर आता मी ऍडमिन युजर मधनं लॉग आउट करतो आणि प्रॅक्टिकली जो युजर आहे ट्रीसेन्ससचा तो त्या ट्रीसेन्ससच्या युजरनी इथं सिस्टीमला तुम्हाला लॉग इन करून ट्रीसेन्ससचं जी सर्व्हिस आहे एकमेव ऍप्लिकेशन सर्व्हिसची ती मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यासाठी मी कर्मचारी सिलेक्ट केलं. जी नगरपालिका आहे ती नगरपालिका इथे सिलेक्ट केली. त्याच्यानंतर आता मी त्या युजरनी लॉग इन करायला लागलोय. तर मी हा ट्रीसेन्सस नावाने युजर इथं क्रिएट केलेला आहे. त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या युजरनी मी इथं लॉग इन केलेलं आहे. तर लॉग इन केल्यानंतर मी आता ऍक्च्युअल मध्ये म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला जर ऍप्लिकेशन सर्व ऍप्लिकेशन जे आहे ते सर्व्हिस एक्झिक्यूट करून इथं दाखवतो. ठीक आहे. मी सिटीजन सर्व्हिसेस मध्ये गेलो. क्लेरिकल लॉग इन केलेला आहे. सिटीजन सर्व्हिसेस मध्ये गेलो. परत त्याच्यामध्ये सर्व्हिस मध्ये गेलो. सर्व्हिस मध्ये गेल्यानंतर मी इथं मॉड्यूल मा सिलेक्ट केले ट्रीट सेन्सस. बाकी कुठलीही सर्व्हिस नाही, फक्त ऍप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट म्हणून आपली एकमेव ट्री सेन्ससला सर्व्हिस आहे. त्याच्यावर मी क्लिक केलं. जस्ट एक मिनिट एक फक्त पार्ट एक दाखवायचा राहिला होता. तर ते 1 मिनिट पहिले ही सर्व्हिस एक्झिक्यूट करायच्या अगोदर
तो एक मी तुम्हाला दाखवून देतो. ट्री सेन्सस मध्ये गेल्यानंतर आपण इथं मास्टर मध्ये गेलो, ट्रान्झॅक्शन मध्ये गेलो, त्याच्यानंतर खाली इथं डाटा एंट्री म्हणून आहे आपल्याला. मी तुम्हाला म्हणलो होतं मास्टर, त्यानंतर ट्रान्झॅक्शन आपण बघितले, म्हणजे एंट्री केल्यानंतर रिपोर्ट्स बघायचे होते आपल्याला. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं आहे तो डाटा एंट्रीचा एक टॅब आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही नगरपालिकेने स्वतः जर सर्वे केला तर तो सर्वे म्हणजे नोंदवण्यासाठी आपल्याला डाटा एंट्रीचा टॅब आहे, किंवा तुम्ही वेंडरला दिल्यानंतर त्यांनी जी पण काय सर्वे करून आणणार झाडाची, तर ती इथून या पद्धतीने जी पण काय सर्वे करणार, तो सर्वे केलेले सगळी जी म्हणजे ट्रीची जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्री सर्वे डिटेल्स डाटा एंट्री मधून त्यांनी इथनं करू शकतं. ठीक आहे, हा सेम फॉर्म त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवतो. एक मिनिट. तर मी सिटीजन सर्व्हिसेस मध्ये आलो. सेन्सस मॉड्यूल मध्ये आल्यानंतर इथं ULB नेम आलेला माझा, अकलूज नगरपालिका, ऍप्लिकेशन फॉर सर्वे रिक्वेस्ट. त्याच्यानंतर इथे जी पण काय ऍप्लिकंट असेल त्याचं नाव आपल्याला इथं टाकावं लागेल. मी आता नाव टाकतो इथं, आणि काय तर जस्ट नाव मी दाखवासाठी इथं डवे टाकतोय रेप्लिकावर. तुम्हाला त्या ऍक्च्युअली डेटा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे. आधार नंबर असेल तर इथं आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. जो पण कोण ऍप्लिकंट असेल त्याचा आपल्याला इथं ऍड्रेस टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर जी स्टार मार्क डेटा आहे तोच मॅन्डेटरी आहे, फक्त बाकीचं भरायची काही गरज नाही. त्याच्यानंतर लोकेशन काय आहे त्याचं, ती लोकेशन ही आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्या कॉमन कॉन्फिगरेशन मधले आपले जी कॉमन ऍड्रेस असतं त्याच्यामधून ही डेटा प्री पॉप्युलेट होऊन येत आहे. तर इथनं प्री पॉप्युलेटेड डेटा. त्याच्यानंतर रेव्हेन्यू बाउंड्रीज, आपल्या नगरपालिकेस फक्त विषय, त्यामुळे आपल्याला इथं रेव्हेन्यू बाउंड्रीज मध्ये मुख्यालय सिलेक्ट करायचं आहे. रोड जर काय असेल तर रोड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर लोकॅलिटी जर असेल तर लोकॅलिटी इथं लोकॅलिटी सिलेक्ट करायची आहे. करायची गरज नाही, बाकीचं पुढचं ही. आणि त्याच्यानंतर जस्ट आपल्याला सेव्ह म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने नागरिकांनी आपल्याला सर्व्हेसाठी रिक्वेस्ट केल्यानंतर आपण त्याला रिसिव्ड देतो. एक्नॉलेजमेंट त्याची एक्नॉलेजमेंट जी आहे ती या पद्धतीने इथं जनरेट होत. हे केल्यानंतर आता माझ्या इथं कसं आहे, तुमच्या इथं जर 2 लेवल असले असते, एकच मिनिट. कोण चूत आहे, 50 वेळा सांगितलं तरी. हॅलो. हा तर आता माझ्या लेवलला कसं आहे की माझ्या इथं मी सिंगल लेवल केलेले आहे. सदर लोक सदर लिपिकाच्या लॉग इन मधून मी एंट्री केली होती, आणि एंट्री केल्यानंतर त्याच्याच डॅशबोर्डवर आता माझं ऍप्लिकेशन जे आहे ते इथं आलेलं आहे. तुमच्या इथं जर HOD BCOD लेवल आले तर ते ऍप्लिकेशन
HODच्या डॅशबोर्डवर गेला असता. आता माझे इथे लिपिक त्यांनी सगळं बघते तिथं, त्यामुळं त्यांच्याच डॅशबोर्डवर हे आलेलं आहे. हे आल्यानंतर मी इथं ऍक्शनवर इथं क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर माझं जे आहे ते सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर इथं आपल्याला एंटर झालेला आहे. कुठल्यासाठी अर्ज केलेला आहे ते दिसत आहे आपल्याला इथं. सर्वे डन मध्ये येस सर्वे झालाय का, तर येस म्हणून मी इथं रिमार्क्स टाकलाय. आणि त्याच्यानंतर आता सेकंड टाईप जो क्वेश्चनर्स मध्ये आपण ऍड केलेले होते की बाबा इन्स्पेक्शन फॉर्म, इथे इन्स्पेक्शन फॉर्मला तुम्हाला आता तो म्हणजे नागरिकांनी ऍप्लिकेशन दिलं. आता ऍप्लिकेशन दिल्यानंतर ते तुमच्या इथं डॅशबोर्डला आलं. त्याच्यानंतर आता जे HOD किंवा CO आहेत त्यांनी सांगितलं वृक्ष विभागातल्या क्लार्कला संबंधित त्याला की बाबा जाऊन सर्वे करून या. सर्वे ती करून आले तिथल्या झाडाचा, आणि त्या सर्वे करून झाल्यानंतर आपल्याला इथं एंट्री आपल्याला ह्याची करायची. तर एंट्री करायसाठी आपल्याला इथं ओपन वर क्लिक करायचं इन्स्पेक्शन फॉर्मला. इन्स्पेक्शन फॉर्मला हे केल्यानंतर आता तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला दोन दिसतात की बाबा एक्झिस्टिंग आणि त्याच्यानंतर न्यू. एक्झिस्टिंग सर्वे म्हणजे काय, जे डाटा एंट्री मध्ये ऑलरेडी तुम्ही नगरपालिकेने सर्वे करून म्हणजे ऑलरेडी सर्वे केलेला आहे त्या झाडाचा, त्याचं रेकॉर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा सर्वे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तो एक्झिस्टिंग मधून आपण इथनं घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जर नसेल तर न्यू म्हणू शकतो. तर मी आपल्याला इथं न्यू म्हणून दाखवतो. न्यूला मी क्लिक केलंय. न्यूला क्लिक केल्यानंतर नागरिकांनी काय केले, कंप्लेंट केली, ऍप्लिकेशन दिले का रेग्युलर प्रोसेसनुसार सर्वे केला जातोय नगरपालिकेचा जी काय असेल ती. तर समजा ऍप्लिकेशन केलं असेल तर मी इथं ऍप्लिकेशन घेतो. ऍप्लिकेशन केलं त्यामुळे इथं 17/2/2026 आजची आपल्याला इथं तारीख आलेली आहे. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर, तुमचं सर्वेचा काय रेफरन्स नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर टाकायची काय गरज नाही. त्याच्यानंतर आता ट्रीचं सायंटिफिक नेम, आता ट्री सायंटिफिक नेम जी आहे ती ट्री सायंटिफिक नेम साठी तुम्हाला हा जो डेटा आहे तो म्हणजे हा जो डेटा आहे तो माहित असायला पाहिजे की बाबा ट्री सायंटिफिक नेम ऑलरेडी सर्वे करणाऱ्यांना. आता तुम्ही म्हणणार की कसं, तर ती म्हणजे जी ऑलरेडी सर्वे करते त्यांना ही सायंटिफिक नाव किंवा सगळे माहित असतात. फॉर एक्झाम्पल आता ट्री सायंटिफिक नेम मध्ये मला आता नीमचं टाकायचं, तर मी ए टाकल्यानंतर इथं जे टाकल्यानंतर येते बाबा ही काय ॲझार्डिचेटरा इंडिका असं ते नीमच्या झाडाचं नाव आहे. तर ते ऑटोमॅटिक इथे येतं. ते आपल्याला तुम्हाला जस्ट इनिशियल स्टेज टाईप करायचे आणि त्याच्यानंतर तिथं ते पूर्ण कुठलं झाड आहे ते म्हणजे सायंटिफिक नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथं येऊन जातं की बाबा वर्नॅक्युलर नेम म्हणजे देशी आपल्या लोकल लँग्वेज मध्ये किंवा देशी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, त्याला वर्नॅक्युलर नेम म्हणतात. तर त्याला नीम म्हणतात. ती पूर्ण डेटा जी आहे ती ऑटोमॅटिक प्री पॉप्युलेट होऊन येते. त्याच्यानंतर ट्रीचं कॉमन नेम काय, तर नीम आहे. त्याच्यानंतर कुठल्या फॅमिलीमधनं येतं ही ऑलरेडी DMA लेवलला तुम्हाला मास्टर्स ऍड आहेत. तुम्हाला फक्त इथं ट्रीचं सायंटिफिक नेम घेतलं की बाकी जी डेटा आहे ती इथं प्री पॉप्युलेट होऊन जाते. त्याच्यानंतर ट्रीचं स्पेसिस काय म्हणजे प्रजाती, ट्रीची जी स्पेसिस आहे ती कुठली आहे, तर आपल्या इथले जे त्या मेनली आपल्या इथल्या ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या ज्या भारतीय प्रजातीची जी झाड आहेत ती सगळी इंडिका नावाने म्हणजे येते. त्यामुळे मी इथं ती घेतलेलं. त्याच्यानंतर बार्क शेप, त्या झाडाची साल कशा पद्धतीची आहे, स्मूथ आहे, हार्ड आहे, रफ आहे, तर इथं रफ घेतलेला. त्याच्यानंतर फ्रूट येत आहे का, लिंबाच्या झाडाला फ्रूट येत आहे का, येस येत आहे. कुठल्या आकाराचं असतं, राऊंड शेप मध्ये असतं बहुतेक, तर राऊंड शेप मी इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा कलर कसा असतं, तर माझ्या मते त्याचा कलर येलो किंवा येलो कलर असतं त्याला. त्याच्यानंतर टेक्स्चर कसं आहे त्याचा किंवा पोत, तर त्याचा रफ असती स्किन सगळे, त्यामुळे मी इथं टेक्स्चर रफ घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्लॉवरला त्याच्याकडे नाव आहे का, तर ते नाव जर का असेल
तर ते नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर त्या झाडाचं जे फुलं येतात त्याला काय नाव असेल तर घ्यायचं. त्याच्यानंतर जर ते फ्रूटचं जी काय नाव आहे ती नाव आपल्याला इथनं फ्रूट नेम मधनं आपल्याला घ्यायचं. त्याच्यानंतर ऑर्डर काय त्याला असते का, तर ती ऑर्डर जी काय असेल स्पायसी, जिंजर, व्हॅनिला, मिंटी, ती मस्ती असं उग्र प्रकारचा वास असतो, त्यामुळे मी इथं मस्ती घेतलेला आहे. त्याच्यानंतर लीफचा शेप कशा पद्धतीचा असतो, ओव्हल शेप असतो, ही ती लॉंग आपले हे जे लॉंग असते त्यामुळे मी इथं लॉंग घेतलेला आहे. त्याच्यानंतर लीफचा कलर कसा असतो, तर ग्रीन किंवा डार्क ग्रीन कलर असते लिंबाच्या झाडाचा ह्याचा. त्याच्यानंतर ही आता साईज युनिट जी आहे ती साईज युनिट आपल्याला इथं टाकायची. तर ते झाडाची जी म्हणजे त्याची युनिट किती किंवा त्याची जी हाईट आहे ती इथं आपल्याला टाकायची आहे मीटर्स मध्ये. झाडाचं मेजरमेंट कंपल्स म्हणजे मेनली मीटर्स मध्ये असते, त्यामुळे मी इथे टाकत आहे. त्याच्यानंतर त्याची हाईट टाकायची किती, तर ती हाईट पण मी इथं टाकत आहे. त्याच्यानंतर ही दिलंय की बाबा गिर्थ ऍट ब्रिस्ट हाईट, म्हणजे तर काय तर ती सरकमफरन्स जी असते त्याचा म्हणजे बुंदाच्या तिथला जी घेर आपण म्हणतो झाडाचा घेर, ती त्याची साईज किती आहे ती टाकायची असेल तर आपल्याला म्हणजे ती आपल्याला इथं टाकायची, तर ती आपण इथं टाकू शकतो मीटर्स मध्ये. त्याच्यानंतर कॅनोपी विड्थ, कॅनोपी विड्थ म्हणजे तीच की बाबा हा ते त्याचं जी बुंदा आहे किंवा झाडाने जी ऍक्च्युअली जमिनीवर जी जागा ऑक्युपाय केलेली आहे तर ती जी ही आहे ती जी साईज आहे ती आपल्याला इथे टाकायची, त्याला कॅनोपी विड्थ म्हणतात. ती आपल्याला इथे सिलेक्ट करायची, ती पण आपल्याला इथे मीटर मध्ये टाकायची. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेट त्याचं एज किती असेल ती टाकायचं. त्याच्यानंतर सदर ट्री काय आहे, हेल्दी आहे, ऍक्टिव्ह आहे, ही आहे ती आहे, ती आपल्याला स्टेटस आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर ही आता एमएससीबी किंवा सीटीसी नंबर ह्याच्यासाठी एक सिटी सर्व्हे नंबर ती आपल्याला आपण का दिलेला आहे, तर मी म्हणलं मेन जे ऍप्लिकेशन असते ती एमएससीबीच्या झाडाला लागा लागले, झाडाचे फाटे ही व्हायला लागले, सदरचं म्हणजे शेजारचे सिटी सर्व्हे घरात मध्ये चालले, ही झालं ती झालं, तर त्याच्यासाठी असतो. त्यामुळे इथं तो नंबर जो आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर लोकेशन, लोकेशन आपलं तीच आहे जी कॉमन मधनं येत आहे ती. त्याच्यानंतर अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंट टाकायचं आहे, रोड जर असेल तर रोड आपल्याला इथं टाकायचा आहे, बिल्डिंग असेल तर बिल्डिंग आपल्याला इथं टाकायचे. लोकॅलिटी आपल्याला इथं लोकॅलिटी परत सिलेक्ट करायची, सगळा डेटा प्रूफ पॉप्युलेटेड आहे. त्याच्यानंतर लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला इथं टाकायचे. लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड आपल्याला इथं टाकून झाल्यानंतर खाली यायचं आहे. अरे मध्ये नगरपालिका हद्दीत आहे त्यामुळे आपल्याला इथं हेड ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. ओनरशिप ऑफ लँड एंट्री म्हणजे ज्या जागेवर आहे तर त्या जागेची ओनरशिप कुणाचे, गव्हर्नमेंटचे, इंडस्ट्री, प्रायव्हेट आहे, पार्क आहे, रोड आहे, कुणाचे, ते आपल्याला ओनरशिप इथं गेट करायचे. त्याच्यानंतर सदर झाडाचा फोटोची म्हणजे त्याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला इथं अपलोड करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जी काय रिमार्क्स आहेत ती रिमार्क्स इथं टाकायचे सर्वेचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला अपडेट म्हणायचं आहे हे सगळे रिमार्क्स टाकून झाल्यानंतर. इथं ऍप्लिकेशन नंबर आपण सर्वेचं ही केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर अक्रूज म्हणून एक आलेला 2526 चालू ही, आणि त्याच्यानंतर आपलं सर्वे केल्यानंतर त्याचा नंबर आला आपल्याला त्याच्यानंतर इथं ओके वर क्लिक करायचं आहे.
एक मिनिट हा रेप्लिकला करण करण ऋषी बोला सर. टाकतो काय रेप्लिका बरोबर हो 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 हो. रेप्लिका चालू श्रीकांत सर आता चेक कर. हा उदय सर हॅलो. रेप्लिका चालू बोला. नाही सर चेक केली परत.